हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. काल आपण सिंपल इंटरेस्ट मध्ये काही आपण बेसिक आयडियाज क्लिअर केल्या. ठीक आहे, आज त्याच्यावरती आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काल आपण एक फॉर्मॅट पाहिलेला होता. त्या फॉर्मॅट मध्ये आपण बघितलं की जे सरळ व्याजाचा फॉर्म्युला असतो किंवा सूत्र असते त्याला म्हटलेलं आहे आपण सरळ व्याज बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. हाच फॉर्म्युला आपण पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये सुद्धा कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे, आणि काही बेसिक आयडियाज आपण क्लिअर केलं. जसं आपल्याला एखादा दर दिलेला असेल तर दरवरून आपण ज्या डुप्लिकेट रेशो मधल्या संख्या आहे की नाही त्या संख्या आपण काढणं शिकलो. ठीक आहे, जसं आपल्याला 10% दिलेलं असेल तर 10%चं कन्व्हर्जन केलेलं आहे आपण 1/10. ठीक आहे, मग छेदातली संख्या इथे काय डिनोट करते तर मुद्दल डिनोट करते. त्याच्यानंतर अंशामधील संख्या काय डिनोट करते तर अंशामध्ये जी संख्या आपल्याला दिलेली असते ती असते सरळ व्याज, परंतु ते वार्षिक व्याज असते. जर आपल्याला 2 वर्षाचं व्याज काढा म्हटलं तर आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे लक्षात ठेवायचं 2 न मल्टिप्लाय करताना फक्त अंशामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला 3 वर्षाचं व्याज म्हटलं तर आपल्याला अंशामध्ये फक्त 3 या संख्येनं मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथपर्यंत आपण कालच्या फॉर्मॅटमध्ये शिकलो. तर आज आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 2800 रुपये रकमेवर 6% सरळ व्याज दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती. अगदी सिंपल आणि साधा सोपा असा क्वेश्चन आपण घेतलेला आहे बघा. काय म्हटलेलं आहे इथं 2800 रुपये रकमेवर किती 6% दर. मग 6% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग इथे आपण फॉर्म्युल्याचा किंवा फॉर्मॅटचा यूज करू शकतो, परंतु आपण विदाउट फॉर्म्युल्यानं बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. आधी आपण बघायचं दर किती दिलेला आहे आपल्याला 6%. मग आपण दराला आपण चेंज करू शकतो. मग 6% दर म्हणजे किती तर 6% बरोबर किती होते 6 भागेला किती 100. आता भाग जात असेल तर फारच चांगलं. ठीक आहे, जसं आता अंशामध्ये 6 ही संख्या आलेली आहे, छेदामध्ये किती 100, तर या दोन्ही संख्येला भाग जाते का जाते. ती इथे आपण भाग देऊ बघा. लक्ष द्या कितीने 2 ने भाग जाते 2 3 6 आणि छेदामध्ये सुद्धा आपण भाग दिला 2चा तर किती राहील 50. म्हणजे आपलं 6% ची किंमत किती आली तर 3/50 बरोबर आहे. आता 50 मध्ये इथं जी 50 ही संख्या दिलेली आहे ही काय डिनोट करते तर 50 ही संख्या इथे डिनोट करून राहिलेली आहे मुद्दल, आणि अंशामध्ये जी संख्या आलेली असते ते अंशामधली संख्या ही काय असते आपली व्याज, परंतु ते वार्षिक व्याज दर असते. तर आपल्याला इथे मुदत दिलेली आहे किती 5 वर्ष. मग 5 वर्ष जर आपल्याला मुदत दिलेली असेल तर इथे कितीने मल्टिप्लाय करायचं 5. मग हे झालं आपलं 5 वर्षाचं व्याज. आता दर हा ट्रान्सफॉर्म केल्यानंतर किंवा याच्यामध्ये चेंज केल्यानंतर बघा छेदातील संख्या काय केली आपण मुद्दल, अंशामध्ये जी संख्या आलेली होती ज्या संख्येला आपण व्याज म्हणून डिनोट करतो पण ते वार्षिक व्याज दर असते. आपल्याला व्याज दर किती पाहिजे 5 वर्षाचं व्याज दर. मग 5 वर्षाचं व्याज जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण अंशामध्ये कितीने मल्टिप्लाय करतो 5 ने. आता ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट म्हणजे आपल्याला ओरिजिनल संख्या काय दिलेली आहे तर इथं ओरिजिनल संख्या दिलेली आहे आपल्याला 2800 रुपये रकमेवर. याचा अर्थ आपल्याला ओरिजिनल इथे दिलेली आहे 2800 रुपये रक्कम आहे की नाही, मुद्दल दिलेली आहे. मग आपली रेशो मध्ये मुद्दल किती आहे 50, ओरिजिनल मुद्दल किती आहे 2800. म्हणजे इथं आपण कंपॅरिझन करू शकतो. आपली मुद्दल आहे 50 आणि ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती 2800 रुपये. 2800 रुपये म्हणजेच 50 रेशोची किंमत किती सांगता येईल आपल्याला 2800 रुपये. आता इकडे बघा काढायचं काय आपल्याला व्याज किती. मग व्याज काढायचं तर इथं आपला रेशो मध्ये व्याज किती आहे 15, म्हणजे 15 रेशोची किंमत काढायची आपल्याला. 15 रेशो बरोबर किती. बस एवढा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण ही क्रायटेरिया कशी सॉल्व्ह केल्या जाते हे आपण शिकलो बघा. काय करू आपण असाही भाग जाते आडवा आणि उभा सुद्धा आपल्याला भाग देता येते आहे की नाही. तर आपण 1 1 0 कॅन्सल करू आधी, त्याच्यानंतर उभा भाग देऊ 5 ने भाग जाते 5 1 5 5 3 किती 15. ठीक आहे, आता काय राहिलं तर आता इथे क्रॉस मध्ये आपण नेहमी मल्टिप्लिकेशन करतो 280 गुणिला 3. मग इथे लिहायचे 280 गुणिला 3. मग ऑप्शन येते का बघा 840 ऑप्शन यायला पाहिजे. ठीक आहे बघा 1 0 आहे 3 8 किती 24 4 हातचे आले किती 2.
3 दोन्ही 6, 6 + 2 किती 840. मग 15 रेशोची जी किंमत आहे ही 15 रेशोची किंमत किती आली आपली 840. याचा अर्थ आपलं 5 वर्षाचं एकूण सरळ व्याज किती झालं 840 रुपये रक्कम. म्हणजेच इथं ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपण फॉर्म्युल्याचा यूज केलेला नाही आहे की नाही. जनरली आपल्या सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत डिवायडेड बाय किती असते 100. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये या किमती सगळ्या टाकल्या तरी आपल्याला उत्तर काढता येते. पण आपण विदाऊट फॉर्म्युल्याना जर पर्सेंटेज दिलेलं असेल, जर आपल्याला उदाहरणामध्ये पर्सेंटेज दिलेले असेल तर समजून जायचं पर्सेंटेज वरून आपल्याला तो क्वेश्चन इझिली काढता येते. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 600 रुपयावर 2.5 वर्षाचे 4% सरळ व्याज दराने एकूण व्याज किती. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दिलेली आहे की 4% काय दिलेलं आहे आपल्याला व्याज आहे की नाही. व्याज दर दिलेला आहे आपल्याला किती 4%. मग 4% ची किंमत आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू आपण याची शिकलेलो आहोत. 4% ची किंमत किती असते ते 1/25. मग इथे लिहायचं दर दिलेला आहे आपल्याला ओरिजिनल किती आहे 4%. मग 4% ला आधी कन्वर्ट करून टाकू आपण. 4% म्हणजेच किती 1/25. मग इथे मुद्दल किती झाली आपली मुद्दल होईल 25 रुपये. मग अंशामध्ये इथे जी संख्या दिलेली आहे आपल्याला अंशामध्ये कोणती संख्या दिलेली आहे ज्याला आपण नोटेशन दिलेलं आहे वार्षिक व्याज दर. मग एका वर्षाचा व्याज दर आहे आपल्याला किती वर्षाचं पाहिजे 2.5 वर्षाचं व्याज दर पाहिजे. तर इथं मल्टिप्लाय करायचं कितीने 2.5 वर्षाने. मग हे झालं आपलं व्याज. मग इथे आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या मिळाल्या. एक तर रेशो मध्ये आपल्याला मुद्दल मिळाली. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे काही ती रेशो मध्ये आपल्याला काय मिळाला व्याज. मग आता व्याज पण आहे मुद्दल आहे. मग ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला तर ओरिजिनल आपल्याला मुद्दल दिलेली आहे किती 600 रुपये रक्कम बरोबर आहे. मग 600 रुपये आपली मुद्दल किती आहे 25. मग आपण इथे घेऊ शकतो डायरेक्टली 25 रेशोची किंमत किती 600 बरोबर आहे. काढायचं काय आपल्याला एकूण व्याज दर काढायचा आहे. मग एकूण व्याज किती आला आपला 2.5 म्हणजे 2.5 बरोबर किती. बस हे सॉल्व करा. ठीक आहे चला बघा इकडे भाग जाते का 600 भागेला डायरेक्टली 25 जर केलं तर कितीचा भाग जाईल 24 चा भाग जाईल है की नाही. 25 एक 25. बघा इथे लास्ट मध्ये काय 2 शून्य आहे की नाही. 600 ला पूर्ण भाग देण्यापेक्षा मी काय करतो 6 गुणेला 100 असं गृहीत पकडतो आणि 100 ला 25 ने निशेष भाग जाते कितीचा 4 चा. मग 25 चोक किती होते 100 बरोबर आहे. आणि 6 गुणेला 4 केले तर किती येईल 24. 6 गुणेला 4 किती 24. आता बघा क्रॉस मध्ये काय करणार आपण मल्टिप्लाय काय करणार मल्टिप्लाय. मग 2.5 मल्टिप्लाय किती 24. मग इथे लिहायचं 2.5 मल्टिप्लाय किती 24. हा गुणाकार सॉल्व्ह करून घ्या. चला 25 चोक किती 100 शून्य हातचे आले 10 25 दोन्ही 50 आणि 50 + 10 म्हणजे किती 60. एका संख्येनंतर पॉइंट आहे ते एका संख्येनंतर पॉइंट द्यायचं म्हणजे उत्तर किती येईल आपलं 60 रुपये. ठीक आहे. मग 600 रुपयावर 2.5 वर्षाचे 4% सरळ व्याज दराने एकूण व्याज किती प्राप्त होते तर ते किंमत आली आपली 60 रुपये. ठीक आहे एकदम इझी आहे. ऑप्शन नंबर आपल्याला देता येईल ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपण फॉर्म्युल्याचा यूज नाही केलेला आहे म्हणजेच तुमची पर्सेंटेज या चॅप्टर वरती जास्तीत जास्त पकड पाहिजे आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस तुमची पर्सेंटेज या चॅप्टर वरती असेल तेवढे क्वेश्चन काय जाईल इझी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा 1500 रुपये रकमेवर 8% सरळ व्याज दराने 2 वर्षाचे व्याज किती. नेहमी ते एखादा प्रश्न आपल्याला सरळ व्याजावरती दिलेला असो किंवा कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज या चॅप्टर वरती दिलेला असो जर आपल्याला स्टार्टिंगला पर्सेंटेज हे क्वेश्चन मध्ये नमूद दिलेलं असेल तर तिथून क्वेश्चन आपला फार इझी होतो. मग इथे बघा एक तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे 1500 रुपये रक्कम बरोबर आहे. दर किती दिलेला आहे आपल्याला 8% सरळ व्याज दर. पुढे म्हटलेलं आहे 2 वर्षाचं एकूण व्याज किती. ठीक आहे किती वर्षाचे 2 वर्षाचे आपल्याला एकूण व्याज काढायचं आहे. मग इथं सिंपल टेक्निक यूज करायची. पहिले तर आपण दर लिहून घेऊ. दर बरोबर किती 8%. दर किती होईल आपला 8%. मग 8% ला कन्वर्ट करून घेऊ आपण आपल्या लँग्वेज मध्ये. 8% चे भागेला किती येईल 100. ठीक आहे.
चला कितीने भाग जाते, 4 ने भाग जाते, 4चा भाग दिला आपण 4 2 8 आणि इथे भाग दिला तर किती 25, म्हणजेच इथे आपलं उत्तर किती येईल 2/25. चला इथे काही डाऊट आहे नाही. 8% ची किंमत आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिली 2/25. मग छेदामधील संख्या ही नेहमी काय डिनोट करते, तर छेदामधील संख्या ही नेहमी मुद्दल डिनोट करते. मग इथं लिहू आपण मुद्दल. अंशामधील संख्या जे की व्याज असते नेहमी, पण ही किती वर्षाचं व्याज आहे, तर हे वार्षिक व्याज दर आहे. आपल्याला पाहिजे 2 वर्षाचं व्याज. मग 2 वर्षाचं व्याज पाहिजे नसेल तर इथं 2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच इथं आपलं व्याज किती येईल टोटल 4 रुपये. व्याज बरोबर 4 रुपये. पुन्हा तेच ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट. मग ओरिजिनल संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला, ओरिजिनल आहे आपल्याकडे 1500 रुपये रक्कम, याचा अर्थ आपल्याला मुद्दल दिलेली आहे. मग आपली मुद्दल किती आहे 25. मग इथे आपल्याला लिहिता येईल 25 रेशोची किंमत बरोबर किती 1500. ठीक आहे, 25 रेशोची किंमत किती होईल 1500. काढायचं का आपल्याला 2 वर्षाचं व्याज, मग 2 वर्षाचं व्याज किती आलं आपलं 4, म्हणजे इथे आपल्याला 4 रेशोची किंमत काढायची आहे. चला करा कॅल्क्युलेशन फास्ट. हा 25 × 25, 25 चोक किती 100, 15 चोक किती 60 आणि 60 गुणेला 4, म्हणजेच इथे लिहिता येईल आपल्याला क्रॉस मध्ये 60 गुणेला किती 4, म्हणजेच किती होईल 240. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर या टाइपचे आपल्याला पटापट उत्तर सॉल्व करता आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 3, तर क्वेश्चन नंबर 3चा ऑप्शन किती येईल 240. ठीक आहे, आता इथे चांगला सराव झालेला असेल तुमचा तर भाग देताना इथे एक ही किंमत वापरायची नाही. ठीक आहे, एकतर आडवा भाग देऊन बघायचं किंवा उभा भाग, आणि क्रॉस मध्ये काय करायचं नेहमी मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आपल्याला 6500 रुपये रकमेवर 7.5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती. ठीक आहे, किती वर्षाचं काढायचं आपल्याला 2 वर्षाचे सरळ व्याज. या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्याजदर दिलेला आहे का, बिलकुल दिलेला आहे व्याजदर. आणि कुठल्याही क्वेश्चन मध्ये व्याजदर दिलेला असेल तर क्वेश्चनचा फॉर्मॅट हा नेहमी काय होतो एकदम इझी होऊन जातो. बघा लक्ष द्या. ठीक आहे, हा दर किती दिलेला आहे आपल्याला 7.5% दर. मग इथे लिहायचं 7.5% दर. आता 7.5% ची स्टँडर्ड किंमत जरी नसेल आपल्याकडे तरी सुद्धा आपण काय करू शकतो, इथे भागाकारामध्ये आपण 100 लिहून पॉइंट काढून टाकायचा आणि ज्या संख्येला भाग जाते त्या संख्येला भाग देऊन आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये तो दर कन्वर्ट करू शकतो. मग लक्ष इकडे बघा 7 इथे लिहितो मी 75% ची भागाकारामध्ये किती 100. आता एका संख्येनंतर पॉइंट होता, पॉइंट सुद्धा मी काढून घेतो. अंशातील पॉइंट काढण्यासाठी आपल्याला छेदामध्ये किती 1 0 द्यावं लागेल. ठीक आहे, आता इकडे ऑब्झर्वेशन केलं तर कितीने भाग जाते 25 ने. बघा 25 3 75 आणि 25 चोक किती 100, म्हणजेच छेदामध्ये किती येईल 40 आणि अंशामध्ये किती आले 3, म्हणजे इथे लिहिता येईल आपल्याला 3 किती 40. ठीक आहे, चला इथे काही प्रॉब्लेम आहे. चला नेक्स्ट. आता छेदामधली संख्या काय डिनोट करते इथे, तर ही झाली आपली मुद्दल. अंशामधली संख्या काय डिनोट करते, तर अंशामधील संख्या हे वार्षिक व्याजदर. आपल्याला पाहिजे 2 वर्षाचं व्याजदर, म्हणजे इथं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग इथे व्याज किती होईल टोटल आपलं व्याज होईल 6 रुपये. ठीक आहे, जे अंशातील संख्या दिलेली असते आपल्याला ती नेहमी वार्षिक व्याजदर म्हणजे एका वर्षाचं व्याजला डिनोट करते. जितक्या वर्षाचं आपल्याला पाहिजे तितक्या वर्षांना काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे एकूण व्याज किती होईल 2 वर्षाचं 6 रुपये. आता पुन्हा तेच ओरिजिनल संख्या कोणती दिलेली आपल्याला, तर इथे ओरिजिनल संख्या दिलेली आपल्याला मुद्दल. बघा ओरिजिनल संख्या कोणती दिलेली आपल्याला मुद्दल. मग आपली मुद्दल किती आहे 40 रुपये. मग आपलं डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल, आपण म्हणत आहे मुद्दल 40 आहे आणि ते लोक म्हणते 6500. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे 6500 रुपये मुद्दल आहे. तर काढायचं काय आपल्याला 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे. मग 2 वर्षाचं व्याज काढण्यासाठी व्याज किती आलं आपलं 6, म्हणजे 6 रेशोची इथे किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे, चला पटापट भाग द्या. इथे काय होईल आडवा भाग 0 0 कॅन्सल, उभा भाग देऊ शकतो आपण. बघा 2 2 4 आणि 2 3 किती 6,
म्हणजे उभा आपण 4 आणि 6 या संख्येला भाग दिला, म्हणजेच उत्तर किती येईल आपलं, अंशामध्ये 2, वर 2 आणि खाली किती 3. आता असाही भाग देता येतो आपल्याला बघा, बे एक बे, बे पंचे किती 10, म्हणजे जे एक्स्ट्रा एक 0 आहे त्याला 10 पकडले मी आणि 5चा भाग देऊन दिला. ठीक आहे. आता राहिलंच काय, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय 65 गुणेला 5 आणि गुणेला किती 3, म्हणजे इथे लिहू शकतो आपण 65 गुणेला इथले 5 आहे आणि हे क्रॉस मधले किती 3. हे सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. 5 आता बघा इथे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची बरेच वेळेस गरज पडणार नाही, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा 5 किती 25, म्हणजे एकक स्थानी कोणता 5 हा अंक येते आणि इथं 3 आहे, 5 3 किती होते 15. परंतु आता ऑप्शनच आपल्याला असे दिलेले आहे की सगळ्या ऑप्शन मध्ये एकक स्थानी काय 5, इथे सुद्धा 5, इथे सुद्धा 5, खाली सुद्धा 5. हे तर कटून जाईल कारण लास्ट मध्ये काय 0 आहे. ऑप्शन नंबर डी आपण काटू शकतो. चला तर इकडे लक्ष द्या, आपल्याला करावं लागेल मल्टिप्लाय. 5 3 किती 15, 15 गुणेला किती 65, 15 5 75 5, हातचे आले किती 7, 15 सक 90 आणि 90 प्लस 7 म्हणजेच किती 97. मग ऑप्शन दिसते का आपल्याला 975. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. हा युनिट डिजिट जर आपल्याला वेगवेगळे दिलेले असेल तर आपण तो क्वेश्चन जागेवर काढला असता, आहे की नाही. परंतु इथे युनिट डिजिट जर चेक केले आपण तर इथे एकक स्थानी किती आहे 5, इथे एकक स्थानी 5, इथे सुद्धा एकक स्थानी 5. त्याच्यामुळे आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन इथे करावं लागलं डिटेलमध्ये. तर ऑप्शन 975 रुपये हे झालं तुमचं किती 2 वर्षाचं व्याज. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करून बघा तुम्ही, क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे आपल्याला किती 4800 रुपये रकमेवर 1.5 वर्षामध्ये एकूण सरळ व्याज 1152 होते, तर व्याजाचा दर किती. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्याजाचा दर दिलेला नाही आहे की नाही. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन करण्यासाठी आपण एक तर फॉर्म्युल्याचा यूज करू शकतो. आपण फॉर्म्युले लिहिलेले आहे, म्हणजे जवळपास आपण पूर्ण बीजगणितामध्ये किंवा गणितामध्ये हार्डली 4 ते 5 ते 6 इतकेच फॉर्म्युले आपण घेतो, त्याच्यावर नाही. ठीक आहे. जसं आता इथे सुद्धा आपल्याला विदाउट फॉर्म्युल्याचा यूज करता येतो आपल्याला, परंतु काही बेसिक आयडियाज क्लिअर करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याचा आधार घ्यावा लागेल. जसं आपण इथं फॉर्म्युला लिहिताना लिहिलेला आहे, व्याज बरोबर इंटरेस्ट बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय किती 100. एक तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे आहे की नाही. एक दुसराही स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्या जवळ आहे, तो म्हणजेच कोणता, मुद्दलावर येणारं व्याज. मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते तर RT%. तर तुम्ही याही फॉर्मॅटचा यूज करू शकता, दोन्ही फॉर्मॅट यूज केले तरी चालेल. ठीक आहे. मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते RT%. मग इथं आपल्याला मुद्दल दिलेली आहे का, बिलकुल दिलेली आहे किती 4800 रुपये. या फॉर्म्युल्यात किमती टाकल्या तरी उत्तर येईल आपलं. खालील फॉर्म्युल्यात हे टाकले आपण किमती तरी उत्तर येईल. ठीक आहे. मी या फॉर्म्युल्यात टाकतो बघा, मुद्दलावर येणारं व्याज, मुद्दलावर येणारं व्याज किती आहे 1152 बरोबर किती असते RT%. ते आर लिहू आपण, टी ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला दिल, म्हणजे 1.5 मल्टिप्लाय किती होईल आर, पर्सेंटची भागाकारामध्ये किती 100. चला इथे काही डाऊट आहे का नाही. इथे बघा छेदामध्ये इकडे 2 शून्य आहे, इकडे सुद्धा काय 2 शून्य आहे, कॅन्सल करू आपण. ठीक आहे. आता छेदामध्ये संख्या राहिली नाही. आता इथे एका संख्येनंतर काय पॉइंट आहे, हा संख्या सुद्धा आपल्याला काढता येते बघा. सेकंड स्टेप मध्ये मी लिहितो 1152. आता इथे 1.5 आहे, तर इथे काय करतो मी 0.5 हा पॉइंट काढण्यासाठी एक एक्स्ट्रा झिरो मी इकडे या साईडला लावून देतो, म्हणजे इथला झिरो निघून जाईल. मग छेदामध्ये राहील काय 48 आणि या 15चं काय करतो मी ट्रान्सफर करतो, छेदामध्ये 15 येऊन जाईल 15 बरोबर किती आहे. हा क्वेश्चन आता सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे आपल्याला R% मिळेल. ठीक आहे. चला लक्ष आहे, इकडे 4 ने भाग जात असेल तर 4 ने भाग देऊ शकतो आपण. बघा इकडे आपण वेगळी संख्या लिहून घेऊ, 11520 डिवायडेड बाय किती 48 गुणिला किती 15. चला तर याचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करायचं. लक्ष आहे बघा, 4 ने भाग जाते, 5 ने सुद्धा भाग जाते. ठीक आहे.
5 ने भाग देऊ आपण, 5 3 किती 15, 5 दोन्ही 10. ठीक आहे, एकावरती किती झाले 5. म्हणजेच आपण पुन्हा 15ला कितीने भाग देऊ, 5 ने भाग देऊ, 5 3 किती होईल 15. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये काय 20 आहे, तर इथं दोन्ही संख्येला आपण ऍट अ टाइम भाग देऊ. दोन्ही संख्येला ऍट अ टाइम भाग देत असताना काय होईल, आपल्याला एक एक्स्ट्रा झिरो घ्यावा लागेल, एक एक्स्ट्रा झिरो, आणि 5 चोक किती 20. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला 4 ने भाग देता येईल बघा. 48 खाली आहे आणि अंशातील संख्या 2304, 4 ने भाग जाते. इथे भाग देऊ आपण, 12चा भाग जाईल. चला, 4 पंचे किती 20 आहे ना, 3 राहिले, 3 वरती एक झिरो, किती झाले 30. 4 7 किती 28 आहे ना, 2 राहिले, 2 वरती पुन्हा 4 ठेवले आपण, 24 झाले. 4 सक किती 24. ठीक आहे, 3 ने पुन्हा भाग जाते बघा. एक संख्या आली आता आपल्याकडे 576 डिवायडेड बाय किती 12 गुणिले 3. चला, इथे सुद्धा भाग द्या पटापट. 12 ने डायरेक्टली भाग देऊ शकता, है की नाही. 3 ने भाग देऊ शकतो आपण, 4 ने भाग देऊ शकतो, कसोट्याचा वापर करा. चला, 3 1 3. ठीक आहे, 27 झाले. 3 9 किती 27, आणि 3 2 किती 6, 192, आणि 192 गुणिले 12. सॉल्व करा. चला, 12 1 12, 19 मधून 12 गेले, किती राहिले 7. 7 वरती किती झाले 2, म्हणजे 72, आणि 12 सक किती 72. म्हणजेच इथं आपलं ऑप्शन करेक्ट कोणतं येईल 16%. ठीक आहे, व्याजाचा दर किती झाला 16%. मग ऑप्शन दिसते का आपल्याला, तर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर इथे फक्त तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे, एवढा वेळ लागत नाही. आपण थोडे कॅल्क्युलेशन थोडे आपण सगळे समजावून सांगितले, त्याच्यामुळे वेळ लागला. ठीक आहे, तर इथे उत्तर काय येईल आपलं 16%. ठीक आहे, भाग देताना माझ्याच पद्धतीचे कॅल्क्युलेशन तुम्ही केली पाहिजे, याची काही गरज नाही. वेगवेगळ्या संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येने तुम्ही भाग देऊ शकता. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 8,568 रुपयावर 2.5 वर्षामध्ये एकूण सरळ व्याज 4,284 प्राप्त होते, तर व्याजाचा दर किती. पुन्हा तोच फॉर्मॅट आला. काय दिलेलं आहे आपल्याला इथे बघा. आधी दिलेलं काय ते महत्वाचं आहे. सर, एक तर इथं मुद्दल दिलेली आहे, त्याच्यानंतर 2.5 वर्षामध्ये, म्हणजे 2.5 वर्ष दिलेलं आहे आपल्याला, मुदत दिलेली आहे, टाइम पिरियड. त्याच्यानंतर आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे 4,284. ठीक आहे, तर पुन्हा तेच फॉर्म्युला आपण एक तर यूज करू शकतो, व्याज बरोबर पी गुणिले आर गुणिले टी डिवायडेड बाय किती 100, म्हणजे व्याजाचा सरळ व्याजाचा फॉर्म्युला. किंवा एक दुसरा फॉर्मॅट आहे, तो म्हणजेच कोणता, ऍक्च्युली तोच फॉर्मॅट आहे, फक्त आपण त्याला पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केला. मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज. ठीक आहे, मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज हे किती असते, तर RT% इतकं असते. ठीक आहे, चला, मुद्दल किती आहे आपल्याकडे 8,568, व्याज किती आलं 4,284. नेक्स्ट पुढे काय होईल, RT% म्हणजे आर काढायचा आपल्याला, आणि टी दिलेला आहे आपल्याला किती 2.5. पर्सेंटची भागेला किती टाकू आपण 100. काय डाऊट. चला, इथे आता लक्ष द्या. इथला मी एक झिरो पॉइंट काढून टाकतो, एका संख्येनंतर पॉइंट आणि एक एक्स्ट्रा इथे झिरो देतो. आता इथे भाग दिल्यानंतर किती जाईल 25 1 25, आणि 25 चोक किती 100, म्हणजेच किती येईल इथं R/40. ठीक आहे, इकडे सुद्धा आपण भाग देऊ शकतो. कितीचा भाग जाते 4चा भाग जाते. कसोट्याचा यूज करू शकतो आपण, कारण लास्ट बघा इथे 84, इथे 68. हा, 4 ने भाग द्या, 4 1 4, किंवा 10चा भाग दिला तरी चालेल. ठीक आहे, 10चा भाग 4 10 40, किती राहिले 2, 2 वरती 8, 4 7 28, आणि 4 1 4. पुन्हा इथे भाग द्या, 4 2 8, 4 1 4, 4 चोक 16, आणि 4 2 8. वर आले आपले 1071, आणि छेदामध्ये आली संख्या 2142. ठीक आहे, कितीने निशेष भाग दिला आपण 4 ने. पुन्हा आता इथे बघा 9 ने भाग जाते का, बिलकुल 9 ने भाग जाते. इथे संख्या लिहून घेऊ आपण, 1071 डिवायडेड बाय किती 2142. आता 9 ने भाग जाते का, 9ची कसोटी आपण इथे यूज करू शकतो बघा. 7 + 1 8, 8 + 1 किती 9, म्हणजे अंशातील संख्येला 9 ने निशेष भाग जाईल, छेदातील संख्येला सुद्धा 9 ने निशेष भाग जाईल, है की नाही. बघा 4 आणि 2 किती 6, 6 + 3 किती झाले 9, म्हणजे इथं आपण 9ची कसोटीचा यूज करू शकतो बघा. 9 1 9,
10 मायनस 9 किती? 1 राहिले, एकावरती किती? 17 झाले. ठीक आहे, 17ला भाग जाते का? पुन्हा 9चा भाग देऊ शकतो आपण इथे, आहे की नाही? बघा, आधी 10ला आपण भाग दिला कितीचा? 9 ने. 9 1 9 म्हणजेच किती झाले? 1 राहिला, एकावरती आपण 7 ठेवले म्हणजे किती झाले? 17. 17ला निशेष भाग जात नाही. ठीक आहे, तर 9 ने आपण पुन्हा 1चाच भाग देऊ. 9 1 9. ठीक आहे, 17 मायनस 9 म्हणजे किती? 8. आणि 8वरती आपण 1 ठेवले म्हणजे किती? 81 झाले. आणि 9 9 किती? 81. 119चा भाग गेला. खाली सुद्धा आपण 9 ने भाग देऊ शकतो, आहे की नाही? बघा, लक्ष द्या. 9 दोन्ही किती? 18. 21 मायनस 18 म्हणजेच किती झाले? 3. 3वरती किती? 34. 34ला पुन्हा भाग द्या 9 ने. ठीक आहे, 9 चौक किती? 36 होते. आपल्याला इथं 34 दिलेलं आहे. 9 3 किती होईल? 27. मग इथं 9 3 इथं लिहायचे 3. 9 3 27. 34 मायनस 27. ठीक आहे, 34 मायनस 27 म्हणजेच किती येईल? 7. मग 7वरती आपण पुढची संख्या ठेवू आपण किती? 72. आणि 9 8 किती होईल? 72. म्हणजे इथं निशेष भाग गेला आपला 2142ला 9 ने 238चा. मग इथे आपण पुढे लिहू 119 डिवायडेड बाय किती येईल? 238. आणि इकडे किती आहे? r डिवायडेड बाय 40. 40चा आपण तिकडे पक्षांतर करू शकतो. 119 मल्टिप्लाय 40 आणि छेदामध्ये किती येईल? 238 बरोबर r%. हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. आता 4 ने भाग जाते का? 2 ने भाग देऊ शकतो आपण. 2 ने भाग दिला, इथे 20चा भाग जाईल, आहे की नाही? तिथं ऑप्शन वरून आपण ट्राय करू शकतो का? बघा, एकक स्थानी किती आलेला आहे? 0 आहे. चला, इथे पूर्ण भाग द्यावा लागेल. इथे 20चा भाग जाईल. इथे बे क बे, बे सक 18. पुन्हा 2 ने भाग देऊ आपण. बे पंचे किती? 10 आणि बे आठे किती? 16. म्हणजे 119 आणि एक एक्स्ट्रा 0 डिवायडेड बाय किती? 58. तो ऑप्शन तर इथं आपल्याला दिसत नाही. चला पुन्हा ट्राय करा. इथे ऑप्शन 1190 डिवायडेड बाय किती? 58 बरोबर किती? r. पुन्हा 2 ने भाग देऊ शकतो आपण. बे दोन्ही 4. ठीक आहे, बे 9 18. आणि इथं कितीचा? 5चा भाग जाईल. बे पंचे किती? 10. म्हणजे इथं 119 आणि वर किती आहे? 5. 5 ने मल्टिप्लाय करू आपण. 5 9 किती? 45 3 5. हातचे आले किती? 4. 11 5 55 आणि 55 प्लस 4 म्हणजेच किती? 59. आणि डिवायडेड बाय किती? 29 बरोबर किती? r. आता ऑप्शन वरून काढू शकतो आपण. इथं बघा, एकक स्थानी किती आहे? 5 आणि इथे एकक स्थानी किती आहे? 9. तर आपल्याला अशा दोन संख्या दिसते. एक तर 15चा भाग जाईल किंवा 25चा भाग जाईल. तर इथे भाग देऊन बघा. आता 15चा भाग देऊन बघू आपण. 29 गुणिले 15. चला, तर इथे सरळ आपल्याला उत्तर मिळेल किती? 25%. तर इथे आपण भाग दिल्यानंतर आपला भाग किती येईल? 25%चा. म्हणजे इथे करेक्ट उत्तर किती येईल? r बरोबर 25%. तर इथे थोडे कॅल्क्युलेशन थोडे आपले हार्ड झाले. ठीक आहे, कारण संख्या मोठ्या डिजिट मध्ये दिलेल्या आहे. मुद्दल दिलेली होती किती आपल्याला? 8568 रुपये. 2.5 वर्षामध्ये एकूण सरळ व्याज काढायचं. सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 4284 रुपये. ठीक आहे, तर आपण ते किमतीपूट केल्या. मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती? RT%. किमतीपूट केला की लगेच आपल्याला भाग देत आपण उत्तर काढलं किती? 25%. ते कॅल्क्युलेशन तुम्ही घरी ट्राय करा. ठीक आहे, तुमच्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, वेगवेगळ्या संख्येने भाग देऊन बघा. त्याचं उत्तर किती यायला पाहिजे? 25%. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. जर 1600 रुपये रकमेवर 2 वर्ष 3 महिन्याचे एकूण सरळ व्याज 252 रुपये प्राप्त होत असेल तर व्याजाचा दर किती? आता इथं पुन्हा तेच दिलेलं आहे आपल्याला. इथे काढायचं काय? इथे महत्वाचं आहे, व्याजाचा दर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, मुद्दल दिलेली आहे का? बिलकुल मुद्दल आहे. किती? 1600 रुपये रक्कम. आणि महत्वाचं इथे दिलेलं आहे आपल्याला वर्ष, 2 वर्ष 3 महिने. आता कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना खास करून सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज महिन्याचं कन्व्हर्जन करतो आपण वर्षामध्ये. तर इथे आपल्याला 2 वर्ष कंप्लीट आहे. ठीक आहे, तर इथं मुदत बरोबर
2 वर्ष किती 3 महिने दिलेले आहेत. ठीक आहे. तर इथे काय करायचं आपल्याला, महिन्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, वर्षामध्ये. मग इथे आपण करू शकतो 2, बघा जोडून लिहायचे 3, महिन्याला डिवायडेड बाय किती 12. ठीक आहे, म्हणजे वर्षामध्ये कन्वर्ट होईल. इथे आपण डायरेक्टली भाग देऊ शकतो, 3 एक 3, 3 चौक किती 12, म्हणजे हे उत्तर किती होईल 2 अपूर्णांक किती 104 पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या तयार झाली. पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आपण सॉल्व्ह केलेली आहे बघा. 4 दोन्ही किती 8, 8 प्लस 1 म्हणजे किती 9 आणि डिवायडेड बाय किती 4. म्हणजे इथं आपल्याला म्हणता येईल मुदत किती दिलेली आहे आपल्याला, तर 9/4 वर्ष. काय केलं आपण इथे, फक्त महिन्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं, वर्षामध्ये. आणि महिन्याचं कन्वर्जन वर्षामध्ये करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, महिन्याला टोटल 12 महिन्यानं डिवाइड करायचं आहे, म्हणजे 3/12. इथे भाग देऊ शकतो आपण. एवढी मोठी संख्या सॉल्व्ह करण्यापेक्षा जर अंश आणि छेदाला भाग देऊ शकत असेल तर इथे द्यायचा. बघा कितीने भाग दिला आपण, 3 ने, म्हणजे किती 104. बाकी जैसे ते लिहिले 2 अपूर्णांक 104. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आपण सॉल्व्ह केली. 9/4 वर्ष. चला किमती टाका आता. बघा मुद्दलावर येणारं व्याज. मुद्दल किती आहे आपल्याकडे, 1600 रुपये मुद्दल आहे. व्याज किती आहे 252. ठीक आहे. मुद्दलावर येणारं व्याज हे किती असते, RT%. टाइम पिरियड दिलेला आहे का आपल्याला, दिलेला आहे 9/4. R पर्सेंटचे भागाकारामध्ये किती टाकतो मी, 100. कोणता फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे, तोच फॉर्म्युला जो आपण नेहमी सॉल्व्ह केलेला आहे. मुद्दलावर येणारं किती, इंटरेस्ट. मुद्दलावर येणारं काय, व्याज. मुद्दल आणि मुद्दलावर येणारं व्याज किती असते, टोटल RT%. मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती आहे 1600 रुपये. व्याज दिलेला आहे का, व्याज सुद्धा दिलेला आहे आपल्याला किती आहे 252 रुपये. ठीक आहे. बघा मुद्दलावर येणारं व्याज RT%. R ची किंमत काढायची आपल्याला. टी आपण सॉल्व्ह केलेला आहे किती आलं 9/4 इयर. ठीक आहे. मग इथं 9/4. पर्सेंटचे काय केले आपण, पर्सेंटचे भागाकारामध्ये 100 टाकून दिले. आता क्वेश्चन बघा किती इझी झाला. बघा इथले 2 0 आणि इथले 2 0 कॅन्सल. ठीक आहे. या 4 ना डायरेक्टली आपण 16ला निशेष भाग देऊ शकतो. बघा 4 1 4, 4 चौक किती 16, म्हणजे छेदामध्ये किती आले 4. आता वर दिलेले आहे 252 आणि इथे किती आहे 9. मग 252 ला या संख्येला आपण 9 ने डायरेक्टली निशेष भाग देऊ शकतो. बघा किती जाते, 9 दोन्ही किती 18, 25 - 18 म्हणजे किती 7, 7वरती किती झाले 2 म्हणजे किती 72 आणि 9 8 किती 72, म्हणजे अंशामध्ये संख्या कोणती आली 28. आता कॉम्पिटिटिव्ह किंवा स्पर्धा परीक्षेचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना स्टेप बाय स्टेप लिहित नाही बसत. अलग लक्षात, जिथे डायरेक्टली भाग जाते त्या संख्या आधी चॉईस करायचा आणि तिथे भाग देऊन बघायचा. ठीक आहे. कितीचा भाग दिला आपण, 28चा भाग दिला डायरेक्टली 9 ने. मग 28 अंशामध्ये आहे आणि छेदामध्ये किती आहे 4 आणि बरोबर किती R%. इथे भाग देऊन द्या, म्हणजेच किती येईल टोटल 7%. हा झाला आपला व्याजाचा दर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. आणि पुढचे क्वेश्चन काय आहे आपल्याकडे बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ट्राय करा एक वेळेस. क्वेश्चन नंबर 8. जर 2.5 वर्षात एकूण राशी 161 रुपये होते व व्याज 21 रुपये असेल तर सरळ व्याज दराने एकूण व्याज दर किती. तर इथे क्वेश्चन नंबर 8 मध्ये सुद्धा तोच फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला. काय दिलेला आहे, वर्ष दिलेले आहे 2.5 वर्षात. आणि इथं आता दिलेली आहे राशी 161 रुपये, व्याज किती आहे 21 रुपये. ठीक आहे. काढायचं काय आपल्याला व्याजदर. आता व्याजदर काढण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, मुद्दलावर येणारं व्याजदर, मुद्दलावर येणारा व्याज, आणि हा किती असतो नेहमी RT% असतो. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक तर मुद्दल पाहिजे. आणि क्वेश्चन रीड केल्यानंतर असं लक्षात येते की आपल्याला इथं मुद्दल दिलेली नाही आहे, पण इथं दिलेली आपल्याला राशी. मग राशी किती आहे, राशी आहे 161. राशीमधून जर आपण एकूण व्याज मायनस केलं, व्याज किती आहे 21 रुपये, तर आपण इथे मायनस करून घेऊ. राशीमधून व्याज मायनस हे काय दिलेलं आहे आपल्याला इथे व्याज किती होईल 140 रुपये. मग 140 रुपये काय आली आपली मुद्दल. ठीक आहे. राशीवरचा आपण एक फॉर्म्युला बघितला होता, काय असते, राशी बरोबर
मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस व्याज. म्हणजेच आपल्याला राशी दिलेली आहे, मुद्दल दिलेला आहे, व्याज दिलेला आहे, तर आपल्याला इथे मुद्दल काढता येईल, बिलकुल काढता येईल. व्याजाचं काय केलं आपण, तिकडे पक्षांतर केलं, ट्रान्सफर केलं, म्हणजे राशी मायनस काय होईल, व्याज. मग राशी मधून जर व्याज मायनस केलं तर काय मिळणार आपल्याला, मुद्दल मिळणार. ठीक आहे. आता मुद्दल किती आली आपली 140. मग आता बघा फॉर्मॅट मध्ये टाका किमती 140 मुद्दल आणि मुद्दलावर येणार काय व्याज. व्याज किती आहे आपलं 21 रुपये. किती असते RT%. आर दिलेला आहे का आपल्याला, दिलेला आहे बिलकुल. आरच काढायचा आहे, आर काढायचा आहे. आणि वर्ष किती दिलेले आहे आपल्याला 2.5 वर्ष 2.5. पर्सेंटेज आहे इकडे. पर्सेंटचे डायरेक्ट आपण छेदामध्ये 100 करू शकतो. बघा 25 आर लिहितो मी इथे. ठीक आहे. पर्सेंटचे काय केले आपण, डिवाइड बाय 100. आता इथे बघा पॉइंट दिलेला होता आपल्याला, कुठे पॉइंट दिलेला आहे, 5 नंतर पॉइंट, म्हणजे एका संख्येनंतर पॉइंट. हा पॉइंट काढण्यासाठी बघा हा पॉइंट काढतो आणि छेदामध्ये काय करतो 1 0. ठीक आहे. आता बघा 25 1 25, 25 चौक किती 100, म्हणजे छेदामध्ये किती झाले 40. पुन्हा एक 0 कॅन्सल होते का, इकडला एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. ठीक आहे. म्हणजेच किती होईल 21 गुणिले 4. छेदातील संख्या ट्रान्सफर केली अंशामध्ये आणि इथे किती 14 R%. हे सॉल्व्ह करून घ्या. कितीने भाग जाते 7चा, 7 दोन्ही 14. ठीक आहे. 7 3 21, 4 भागेला 2, बे 1 बे, बे दोन्ही 4 आणि 3 गुणिले 2 म्हणजेच किती 6. म्हणजेच आर ची किंमत किती येईल आपली 6%. ठीक आहे. तर इथं ऑप्शन दिसते का आपल्याला, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बघा हा फॉर्म्युला आपण थोडा कन्वर्ट केलेला आहे. तुम्ही तोही फॉर्म्युला यूज करू शकता. व्याज बरोबर पी गुणिले आर गुणिले टी डिवायडेड बाय किती 100. परंतु आपण रेशो मेथड सॉल्व्ह करत असताना मुद्दलावर येणारं व्याज हे किती असते RT%. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय एकदम इझी आहे. तर हाच फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा लक्षात ठेवण्याचा. ठीक आहे. मुद्दलावर येणारं व्याज किती असते RT%. तर काही क्वेश्चन आपण होमवर्क साठी घेतले. बघा क्वेश्चन नंबर 9 हा सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11. रेट दिलेला आहे तिथे, त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. माझा एंड झालं. थांबतो केलंय काय नाही ना. थांब नको करू. त्याच्यावर माझं बोलणं झालं. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 11 त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 12 हा सुद्धा आपल्याला होमवर्क साठी आहे. क्वेश्चन नंबर 13 सगळे क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचे आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे. ते क्वेश्चन सगळे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. किती दिली आहे आपण होमवर्क, 6 ते 7 क्वेश्चन आपण होमवर्क साठी घेतलेले आहे. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल तर बिलकुल तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. आता बाकीचे जे क्वेश्चन आहे आपण जे तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं आहे याचं सोल्युशन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद.